हॅलो नमस्ते इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो। आज आपण वर्ग समीकरणे मधील संकीर्ण प्रश्नसंग्रह पाहत आहोत। क्वेश्चन नंबर 7 मधला 5व्या प्रश्नापर्यंत आलेलो आहोत। शक्य तितके प्रश्न जादा घेऊन आपण प्रश्नसंग्रह संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर इथपर्यंत तुमचा अभ्यास कंप्लीट असायला हवा। चला तर मग काय, जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आज तुम्ही नवीन व्हिडिओ पाहत असाल तर जरूर सबस्क्राइब करा, कारण माझे जेव्हा व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याची इंटिमेशन तुम्हाला मिळेल आणि अभ्यास करणं अतिशय सोपं जाईल बाळांनो। दररोज अभ्यास करा, मी दररोज सांगत असते, परंतु अभ्यास करा म्हणून तुम्ही करणार नाही हे पण मला माहिती आहे। तर कुठलं गणित अवघड वाटतंय ते मला कळवा, मी ते पुन्हा समजावून देईन। जेवढं सोपं वाटतंय तेवढं प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा। चला तर मग क्वेश्चन नंबर 7 मधला 5वा प्रश्न काय दिलेला आहे। प्रश्न असाच आहे, समीकरण सोडवा म्हणून। 7वा प्रश्न काय होता, समीकरणे सोडवा। समीकरणे सोडवा म्हणून होता बाळांनो। आता त्यातलं कितवं समीकरणाला आलोय, 5वं समीकरण काय दिले बघूया। 5m वर्ग अधिक 2m अधिक 1 बरोबर 0 असं दिलेलं आहे। 5 एके 5 असं जर घेतलं तर या 5 एके 5 अधिक 5 ची फोड होऊन 2 कधी येईल का, कारण 5 फक्त ही मूळ संख्या आहे, एकाच्याच पाड्यात आहेत। 5 एके 5, मग 5 चे बेरीज होऊन 5 वजा बेरीज होऊन 6 किंवा वजाबाकी होऊन 4 हे दोनच अवयव पडू शकतात। चला तर मग याच्याशी कशाशी तुलना केली पाहिजे। जेव्हा असे अवयव पडत नाही तेव्हा आपण b वर्ग वजा 4ac ची तुलना करतो आणि सूत्राचा उपयोग करून गणित सोडवतो। गणित लिहून घेऊया सुरुवातीला बाळांनो। 5m वर्ग अधिक 2m अधिक 1 बरोबर 0 शी तुलना करू। कुणाबरोबर शी तुलना करू, शी तुलना करू। x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करायची, म्हणजे a b c चे अवयव काढून घ्यायचे। a बरोबर काय येईल आपलं 5, b बरोबर किती येईल 2 आणि c बरोबर किती येईल 1। कशाची किंमत काढून घ्यायची, b वर्ग वजा 4ac, कारण सूत्रामध्ये या किमतीची गरज असते। b वर्ग वजा 4ac, b म्हणजे किती आहे 2 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत 5, c ची किंमत 1, 2 चा वर्ग 4, 5 चौक 20, 20 एके 20, मग आता 20 मधून 4 गेले किती राहिले 16। b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आलेली आहे आपली 16। आता ही कशामध्ये भरायची आपल्याला आलेली किंमत, परंतु ही मायनस येते, आलेली किंमत मायनस येते, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला येतं। जर b वर्ग वजा 4ac ची किंमत मायनस आली तर या संख्या काय नसतात, वास्तव संख्या नसतात, त्यामुळे सूत्रामध्ये भरून याची किंमत काढता येत नाही। मग काय लिहायचं, b वर्ग वजा या समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत, वास्तव संख्या नाहीत याचा अर्थ हे गणित पुढे सोडवता येत नाही। कळालं नाही इथपर्यंत, कारण का सोडवता येत नाही तर इथं वजा आलं म्हणून। चला तर मग आता पुढचं गणित बघूया। पुढचं गणित कितवं, 6वं। हे फसवण्यासाठी तुम्हाला विचारलं जाईल, लक्षात ठेवा। गणित क्रमांक 6 x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0। आता बघा 3 चे असे अवयव पडतात का,
तीनच्या वेळी पडतात 3 एके सॉरी 3 एके 3, 3 आणि 1 4 बरोबर आहे, परंतु इथं वजाबाकीचं चिन्ह आहे. याचा अर्थ असा होतो की 3चे असे अवयव पाडा की 3ची वजाबाकी होऊन 4 आलं पाहिजे. शक्य आहे का? नाही. इथं बेरीज असतं तर शक्य असतं. कळालं? मग आता काय करायचं? याशी तुलना करायची. गणित लिहून घ्यायचं. x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0. शी तुलना b वर्ग सॉरी ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. शी करू. मग कसे येणार? a बरोबर काय नाही म्हणजे 1, b बरोबर किती येणार? वजा 4, c बरोबर किती येणार? वजा 3. कशाची किंमत काढायची आपल्याला? b वर्ग वजा 4ac ची. b ची किंमत वजा 4 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची 1 c ची -3. 4 चा वर्ग 16. हे वजा वजा अधिक 3 चौक 12, 6 आणि 2 8, 28 आली. मग b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली? 28 आली. आता ही बघ कशात भरायची 28 आलेली किंमत? सूत्रामध्ये. कोणतं सूत्र आहे आपलं? इथं काय लिहिलेलं आहे? x, म्हणून x बरोबर वजा b अधिक वजा b वर्ग वजा 4ac छेद 2a. b ची किंमत काय आहे बाळांनो? इथं वजा 4 वजा 4 अधिक वजा 28 छेद 2 गुणिले ची किंमत 1 वजा वजा काय होणार? अधिक वजा. याचं फोड अशी करायची की एक वर्ग संख्या आली पाहिजे. होते की नाही? 4 7 28. मग करायची 4 7 28, 4 गुणिले 7 छेद किती येणार? हे 2. आता इथून पुढं काय करूया? इकडचं जरा पुसून घेऊ आणि इकडं सोडवू. काय करायचं? हे 4 आहे असंच ठेवायचं. x बरोबर 4 अधिक वजा हे 4चं वर्गमूळ निघते 2, वर्गमुळात फक्त 7 राहिले छेद 2. या दोन्ही पैकी 2 कॉमन निघते, 2 कॉमन काढलं. बेदुनी 4 अधिक वजा इथलं 2 बाहेर गेलेलं आहे, वर्गमुळात 7 छेद 2. ह्या 2 ला 2 काय होतात? हे 2 निघून जातात. मग काय राहणार? x बरोबर 2 अधिक 2 आणि वजा वर्गमुळात 7 म्हणजे x बरोबर 2 अधिक वर्गमुळात 7 किंवा किंमत काय येणार? x बरोबर 2 वजा वर्गमुळात 7. ह्या आलेल्या x च्या 2 काय आहेत? किमती. तेव्हा आपल्याला 3 मार्क्स मिळणार आहेत. कळालं ना तुम्हाला? चला तर मग आता 8वं गणित. 8वं गणित काय दिलेलं आहे हे पाहूया. कारण आपल्याला काय करायचंय? थोडंसं फास्ट संपवून घ्यायचं आहे. अभ्यास भरपूर आहे. बाळांनो, वर्तुळ ह्या प्रकरणावर तुम्हाला पाहिजे असेल तर वर्तुळासाठी फक्त पायथागोरस तेवढं राहिलेलं आहे. समरूपता चॅप्टर वरती अगदी A to Z सगळे व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेले आहेत. तुम्ही बघू शकता. वर्तुळ प्रकरणावरती पण सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जाऊन मामी क्लास चॅनल वरती बघू शकता. फक्त आपलं राहिलेलं आहे म्हणजे पायथागोरस. आणि आता आपल्याला पायथागोरसच चालू करायचं आहे. चला तर मग बघूया 8वं गणित काय आहे. m वजा 12 x चा वर्ग अधिक 2 कंसात m वजा 12. हे गणित 4 मार्कासाठी विचारलं जातंय बाळांनो तुम्हाला. x म्हणजे हे x चं पद आहे, अधिक 2 हे c चं पद आहे, बरोबर 0. या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील. या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर m ची किंमत काढा. m ची किंमत
काढा. बघा आता कसं करायचं आहे ते. हे कशाचं पद आहे? वास्तव आणि समान आहेत. याचा अर्थ बी वर्ग वजा 4ac ची या किंमत किती आहे? 0. डेल्टा किती आहे इथं? 0. वरती लिहून घेऊया. वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत. वर्ग समीकरणाची मुळे, नाहीतर पहिल्यांदा हे लिहून घेऊया. m वजा 12 x वर्ग अधिक 2 m वजा 12 x अधिक 2 b बरोबर 0. शी तुलना कोणाबरोबर करून घ्यायची? x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करायची आहे. म्हणून a बरोबर काय येणार इथं? m वजा 12 बरोबर की नाही? b बरोबर काय येणार? 2 कंसात m वजा 12 आणि c बरोबर किती येणार आहे? 2. वर्ग समीकरणाची मुळे कशी आहेत? वास्तव व समान आहेत. हा पेन थोडासा डार्क दिसत नाही, पेन चेंज करूया बाळांनो. वर्ग समीकरणाची मुळे, वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत? वास्तव व समान. म्हणून बी वर्ग वजा 4ac बरोबर काय असणार आहे? 0. म्हणून आता बी ची किंमत किती आहे? 2 कंसात m वजा 12 वजा 4 गुणिले a ची किंमत किती आहे? m वजा 12 गुणिले म्हणजे m वजा 12 असं गुणिले c ची किंमत किती आहे? 2. याची किंमत किती असणार आहे? 0. मग काय करायचं बघा. बी वर्ग वजा 4ac ची किंमत जर 0 असेल, इथं वर्ग आहे ना, बी वर्ग म्हणजे याचा वर्ग करावा लागणार. याची किंमत कशाची आहे? बीची. 2 कंसात m वजा 12 म्हणजे सगळ्याचा वर्ग असणार आहे. काय करूया? या 2 आतमध्ये आधी काय करूया? गुणून घेऊया आणि नंतर वर्ग करूया. मग 2m वजा 12 दुनी 24 त्याचा काय करूया? वर्ग वजा इथे 4 न गुणून घेऊया. काय येणार? 4m वजा 12 चोख 48. नाहीतर असं करूया, सोपं करूया. हे पुन्हा 2 करण्यापेक्षा काय करूया? ह्या दोन्हींचा गुणाकार करूया. 1 मिनिट. काय करूया? दोन्हींचा 4 दुनी 8 याचा आणि याचा 4 दुनी 8 8 कंसात m वजा 12 बरोबर 0. हे गणित थोडंसं लक्ष देऊन बघा. 4 मार्काचा आहे. मी ह्या 2 आतमध्ये गुणून कंसाचा वर्ग केला आहे, कारण इथं बी वर्ग आहे म्हणून. आपल्याला इथं कशाची किंमत काढायची आहे? लक्षात आहे ना? m ची किंमत काढायची आहे. 2m चा वर्ग 4m वर्ग. याचा भाग कसं पाडायचा? a वजा b चा वर्ग. a वजा b चा वर्ग असल्यावर भाग कसं पाडतो? पहिल्या पदाचा वर्ग a वर्ग वजा 2ab प्लस b वर्ग बरोबर की नाही? सेम याप्रमाणे याचं पाडायचं. 2 चा वर्ग 4m वर्ग. या दोन्हींचा गुणाकार 24 दुनी 48. 48 दोन्ही किती येणार बघा? 8 दुनी 16 96 येते. 8 दुनी 16 7 चला 1 4 दुनी 8 आणि 1 9 96m येणार. वजा 96m. कसे काढले? 24 दुनी 48 आणि त्याची काय करावी लागते इथं? दुप्पट. 24 चा वर्ग पाठ असेल तुम्हाला किती असतोय? 576 बरोबर की नाही? का तो वर्ग पण काढत बसावं लागणार आहे. आणि पुन्हा मला बघा वजा आतमध्ये गुणायचं. वजा 8m आणि वजा वजा काय होणार? 8m वजा वजा काय होणार? अधिक 12 8 96
बरोबर काय राहिले 0. मग आता यम जवळ घेऊया. 4m वर्ग वजा 96m वजा 8m, कारण चिन्हानुसार यांची बेरीज होईल. अधिक 576 अधिक 96 चिन्हानुसार यांची पण बेरीज होईल आणि एक वर्ग समीकरण तयार मिळते आपल्याला इथं बाळानं. बघा 96 आणि 8, 96 आणि 8 14, 9 ने 1 10, किती आले? किती आलेत? 96 आणि 8 104. 4m वर्ग वजा 104m 576 अधिक 96. 6 7 12 2 हातच्याला 1, 9 1 10 7 17 7 हातच्याला 1, 600 किती आले? 72 अधिक 672 बरोबर 0. आता बघा ह्या पूर्ण संख्येला एकक स्थानी इथं 4 आहे, एकक स्थानी 2 आहे. याचा अर्थ सगळ्यात लहान संख्या 4. 4 न सर्व संख्यांना भाग जातोय. मग काय करायचं? हे समीकरण छोटं तयार करून घेऊया. छोटं तयार करून घेण्यासाठी काय करूया? पूर्ण समीकरणाला 4 ने भागूया. समीकरणाच्या दोबा 4 ने भागू. मग कसं होणार? 4m वर्ग छेद 4 वजा 104m छेद 4 अधिक 672 छेद 4. इथं भागलं तरी पण 0 म्हणून भागत नाही. 4 ला 4 गेले, किती राहिले? m वर्ग. 4 1 4, 4 2 8, 2 राहिले, 4 सक्क 24 म्हणजे किती आले इथं? 26m अधिक 4 1 4, 4 1 4, 2 राहिले, 4 सक्क 24, 25 26 27, 3 राहिले, 4 8 32, किती आले? 168. तर भागून बघा तुम्ही फार तर 672 ला 4 न. आता या 168 असे भाग पाडायचे की त्यांची बेरीज 26 आली पाहिजे. कसे पाडायचे? 168 माहित नाही आपल्याला. बे एके बे, बे 8 16, बे चौक 8, बे चौक 8, बे दुनी 4, बे दुनी 4, बे एके बे. बघा आता 3 1 3, 3 7 21 7. आता याच्यामध्येच आपल्याला अवयव सापडणार आहेत. 7 दुनी 14, 3 दुनी 6, 6 दुनी 12, 4 आणि 2 6, 1 आणि 1 2, आले का नाही? 26. बेरीज पाहिजे होती ना. 14 आणि 12 यांचा गुणाकार केला की किती येणार? 168. मग आपल्याला इथं मिळाले का नाही? कोणते मिळाले? 14 आणि 12. मग सेम 168 चे भाग पाडून घेऊया. 14 आणि 12. 168 चे भाग 14 आणि 12. इथलं चिन्ह मोठ्या संख्येला नाही, या दोन्हींची बेरीजच होते, कारण बेरीज आहे ना इथं, म्हणून वजा वजाच. म्हणून m वर्ग वजा 14m इथं 26m जाणार, वजा 12m अधिक 168 बरोबर 0. 2 2 चे ग्रुप करायचे. हे तुम्हाला कळालं असेल, कारण मी ते कच्चं दिलेलं होतं कसं सोडवायचं जर पाठ नसेल तर, आणि पटकन आपल्याला उत्तर हवं असेल तर. हे दोन्हीत कॉमन काय लिखतो? m वजा 14. ह्या दोन्हीत कॉमन वजा 12. वजा 12 कॉमन काढल्यानंतर m वजा किती राहणार आहे? 14. कारण 14 12 168 बरोबर काय असणार आहे इथं? 0. म्हणजेच m वजा 14 आणि दुसऱ्या कंसामध्ये m वजा 12 बरोबर 0. म्हणून m वजा 14 बरोबर 0 किंवा m वजा 12 बरोबर 0. म्हणून m बरोबर 14 किंवा m बरोबर 12. आता या दोन्ही पैकी योग्य किंमत कोणती? का या दोन्ही किमती समीकरणामध्ये बसतात हे आपल्याला पाहायला पाहिजे. हे पाहण्यासाठी कुठे यायचं? आता आपण तयार झालेल्या समीकरण इथपर्यंत कळालं असेल तुम्हाला.
आता बघा समीकरण काय आहे बघा. पूर्वी दिलेलं समीकरण काय दिलेलं आहे आता ते माझ्या हातून म्हणजे पर्यायाने पुसलं गेलं. कसं दिलंय बघा. यम वजा 12 एक्स वर्ग पहिलं पद आहे ना. विचार करा तुम्ही जर इथं यम बरोबर 12 ठेवलं तर 12 वजा 12 एक्स वर्ग 12 वजा 12 किती येणार 0. हे शक्य आहे का नाही. इथं यम बरोबर 12 भरल्यास इथं 0 किंमत येईल म्हणजे याला व्हॅल्युएशन काहीच राहणार नाही. याचा अर्थ यम ही किंमत योग्य नाही म्हणून असं करायचं. ही किंमत योग्य नाही म्हणून यम बरोबर किती आले 14 आले ना लक्षात. 12 का येत नाहीत हे मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. चला तर मग पुढचं गणित 9 आहे. काय सांगितलंय बघा. एका वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज 5 हे 9वं गणित आहे. बरोबर आहे ना. 8वं आणि 9वं बरोबर. एका वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज किती आहे 5 आणि त्यांच्या घणांची बेरीज 35 आणि त्यांच्या घणांची बेरीज 35 आहे तर ते वर्ग समीकरण कोणते आहे. तर ते वर्ग समीकरण कोणते बघा. आता काय करायचं. एका वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज. मुळे कुठली मानायची वर्ग समीकरणाची अल्फा आणि बीटा. वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत. वर्ग समीकरणाची मुळे काय मानू आपण अल्फा व बीटा म्हणून त्यांची बेरीज म्हणजेच अल्फा प्लस बीटा बरोबर किती दिलेले आहे त्यांनी 5. हे कंडिशन 1. दुसरं काय सांगितलंय त्यांच्या घणांची बेरीज म्हणजेच अल्फा घन प्लस बीटा घन बरोबर 35. ही कंडिशन 2. अशा 2 कंडिशन दिलेल्या आहेत. तर याच्यावरून वर्ग समीकरण तयार करायचं. तुम्हाला माहिती आहे वर्ग समीकरण तयार करताना आपल्याला कशाची गरज असते. वर्ग समीकरण हे कच्चं तुम्हाला घ्यायला लागलं. एक्स वर्ग वजा अल्फा प्लस बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. इथं कशाची गरज असते आपल्याला अल्फा अधिक बीटा या किमतीची आहे. इथं दुसरी किंमत कशाची आहे अल्फा गुणिले बीटा आहे का दिलेली आहे का नाही. मग अल्फा गुणिले बीटा याची किंमत काढण्यासाठी हे सूत्र मी तुम्हाला अपलोड केलेले शॉर्ट व्हिडिओमध्ये सूत्र सगळी ती शॉर्ट व्हिडिओ जाऊन पहा. त्याच्यामध्ये सूत्र सगळी दिलेली आहेत वर्ग समीकरणामधली. आणि अभ्यासा अल्फा घन प्लस बीटा घन बरोबर सूत्र काय दिले अल्फा प्लस बीटाचा घन. इथं प्लस आहे म्हटल्यानंतर इथं -3 अल्फा बीटा आणि कंसात अल्फा प्लस बीटा. मग मला सांगा इथं किंमत किती दिली याची 35. अल्फा प्लस बीटाची किंमत किती दिली 5 म्हणजे इथं काय येणार 5चा घन वजा 3 अल्फा बीटा गुणिले याची किंमत किती आहे इथं 5 म्हणजे कसं येणार हे 35. 5चा घन 5 5 25 25 5 125 वजा 5 3 15 अल्फा बीटा
आता बघा याच्या पुढं कसं सोडवायचं. काय करावं लागणार आहे आपल्याला, हे इकडं आणूया म्हणजे अधिक होईल. 15 अल्फा बीटा बरोबर चिन्हाचे इकडं आणलं, 125 इथंच ठेवूया. वजा काय करूया 35. आता लक्ष द्या, 125 मधून 35 गेले किती राहणार, 90 राहणार. 125 मधून 35 गेले 0. 12 3 गेले 9 0. मग किती येणार 90. म्हणजे 15 अल्फा बीटा बरोबर 90. म्हणून अल्फा बीटा बरोबर 90 भागिले 15. 15 सख्ख 90. म्हणजे अल्फा बीटा बरोबर किंमत किती आपली आली 6. आता आपल्याला सूत्रात भरायला आपलं सूत्र तयार होईल की नाही. काय सूत्र तयार होईल, सूत्र कसं आहे, मग समीकरण लिहून घेतलं पाहिजे आधी. समीकरण कसं आहे, एक्स वर्ग वजा अल्फा बीटा एक्स प्लस अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. एक्स वर्ग अल्फा प्लस बीटाची किंमत किती दिलेली आहे त्यांनी 5. अल्फा 6 बरोबर 0 मिळालं ना समीकरण आपल्याला. याच्यासाठी 4 मार्क्स मिळून जातील बाळांनो आपल्याला. याच्यासाठी 4 मार्क्स मिळून जाणार आहे ना सोपं गणित. चला तर मग यामधलं 10वं गणित लास्टला घेते, कारण खूप मोठं आहे आणि तुम्हाला समजावून सांगावं लागणार आहे, त्याशिवाय हे गणित कळणार नाही बाळांनो. गणित थोडंसं टफ आहे, 5 मार्काला विचारलं तर विचारतील 10वं गणित, म्हणून मी ते लास्टला एका व्हिडिओमध्ये गणित ते झालं तर चालेल. 11वं गणित काय आहे बघा. मुकुंद जवळ सागर पेक्षा 50 रुपये अधिक आहे. मुकुंद जवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. त्यांच्या जवळील रकमांचा गुणाकार. त्यांच्या जवळील रकमांचा गुणाकार 15,000 असेल तर प्रत्येकाजवळील रक्कम किती. प्रत्येकाजवळील रक्कम किती असं विचारलेलं आहे. बघा काय दिलेलं आहे ते. गणित वाचल्याशिवाय आपल्याला अर्थ कळणार नाही बाळांनो. काय सांगितलंय, मुकुंद जवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. कुणाजवळ, सागरपेक्षा म्हणजे सागर जवळची रक्कम 1 असली तर मुकुंद जवळ असणारे पैसे त्याच्यापेक्षा 50 ने अधिक म्हणजे 1 अधिक 50 आणि त्यांचा गुणाकार दिलाय. अगदी सोपं आहे. कसं लिहायचं, सागर जवळ 100 रुपये आहेत. सागर जवळ 100 रुपये आहेत म्हणून मुकुंद जवळील पैसे सागर जवळ एक्स रक्कम आहे असं लिहूया. 100 रुपये रक्कम आहे म्हणून मुकुंद जवळील रक्कम काय सांगितले, मुकुंद जवळ सागर पेक्षा 50 रुपये अधिक आहेत. मी याच्याजवळ एक्स आहेत, इथे एक्स अधिक काय येणार 50. दिलेली अट काय दिलेली आहे, दिलेली अट या दोघांचा गुणाकार एक्स गुणिले एक्स अधिक 50 किती आहे
15,000 आहे. मग यानं याला गुणलं काय झालं x वर्ग, यानं याला गुणलं काय झालं 50x. हे इकडं आणूया वजा 15,000 बरोबर किती राहिले 0. मग आता ह्या 15,000चे असे भाग पाडायचे की त्यांची वजाबाकी 50 आली पाहिजे. मग ह्या 15,000चे भाग कसे पाडणार? संख्या मोठी आहे पण उत्तर सोपं आहे. 150 गुणिले 100 बरोबर ना. हे 2 आणि ही 1 0. मग ह्यांची वजाबाकी येते म्हटल्यानंतर इथलं चिन्ह मोठ्या संख्येला आणि लहान विरुद्ध चिन्ह लहान संख्येला. आता चला काय करूया, हे पुसलं पाहिजे त्याशिवाय आपल्याला गणित सोडवता येणार नाही. मग कसं येणार? इथं x वर्ग आहे. x वर्ग कसं भरणार? 150x वजा 100x 150x वजा 100x वजा 15,000 बरोबर 0. मग काय करायचं? या दोन्हीमध्ये कॉमन x अधिक 150 इथं वजा 100 x वजा वजा काय होणार अधिक इथं किती राहणार 150 कारण या दोन्हींचा गुणाकार म्हणजे 15,000 बरोबर 0. आले की नाही समान? म्हणजे कसं करणार? x अधिक 150 आणि x वजा 100 बरोबर 0. म्हणून x अधिक 150 बरोबर 0 किंवा काय येणार x वजा 100 बरोबर 0. मग म्हणून x बरोबर वजा 150 x बरोबर 100. काय लिहिता येईल? रक्कम ऋण नसते. रक्कम ऋण नसते म्हणून काय येणार? कुणाजवळचे पैसे आपण हे केलेले आहेत? सागर जवळ 100 रुपये आहेत म्हणून सागर जवळ 100 रुपये आहेत. आणि मुकुंद जवळ असलेली रक्कम किती असणार आहे? x अधिक 50 म्हणजे 100 अधिक 50 म्हणजे किती 150 रुपये. आहे ना सोपं? 3 मार्क इझिली मिळून जातात. थँक्यू बाळांनो. मी शिकवलेलं आवडत असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आज नवीनच व्हिडिओ पाहत असेल इयत्ता 10वीच्या मुलांनो तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला इथून पुढं व्हिडिओची इंटिमेशन मिळेल. थँक्यू बाळांनो.